मला दोन्ही जेवढं मला माहिती आहे तेवढं दोन्ही बाजूत कुणालाच माहिती नाही आहे. पण सगळ्यात मोठी माझी ताकद हेच आहे की मेरा पेट बहुत बड़ा है. त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना मी कधी चॅनलला काही बोलणार आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या पोटातच ठेवायच्या असतात. कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे. मला एवढंच तुम्हाला सांगायचं की ही लढाई वैयक्तिक माझी कोणाशीच नाही आहे. माझी लढाई वैचारिक आहे. रोहित म्हणला तसं मी मंत्री होऊ शकत होते आणि माझं असंच झालं असतं का रे. कृषी मंत्री कोण माहितीच नाही, अजिबात नाही ना. पण मंत्री होऊन आले शकते. पण माझ्याकडे दोन मार्ग होते. एक सत्तेचा होता आणि अदृश्य शक्ती, आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष, विचार आणि वडील. तुम्ही माझ्या जागी असता तर काय केलं असतं? कोणाच्या बाजूने उभं राहिलं असतं? वडिलांच्या बाजूने. त्याच्यामुळे हा काही विषयच नव्हता आणि त्याच्यामुळे मी काय फार विचार केलाच नाही. माझ्यावरही फार आरोप झाले, हिला हे माहिती होतं, हिला हे माहिती होतं. अहो मला बरंच काही माहिती आहे. मला दोन्ही जेवढं मला माहिती आहे तेवढं दोन्ही बाजूत कुणालाच माहिती नाही आहे. पण सगळ्यात मोठी माझी ताकद हेच आहे की मेरा पेट बहुत बड़ा है. त्याच्यामुळे मी ना पुस्तक लिहिणार आहे ना मी कधी चॅनलला काही बोलणार आहे. काही गोष्टी अशा असतात ज्या पोटातच ठेवायच्या असतात. कारण का नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यामध्ये आहे. आणि हे संस्कार माझी आजी शारदाबाई पवारांनी आमच्यावर केले. फार कष्ट करून तिने आमचं सगळं कुटुंब हे बांधून ठेवलं होतं. ते बांधून ठेवलेलं कुटुंब ना, त्याच्यात एक सुई घेऊन ही दिल्लीवाली अदृश्य शक्ती प्रयत्न करते, टिक 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 टिक. पण ती सुरुवात आहे, पण तिला आम्ही होऊ देणार नाही. आमच्या घरातल्या महिलांची ताकद खूप मोठी आहे आणि ही ताकद जी आमच्या घरातल्या महिलांची आहे ना, ही शारदाबाई पवारांचे संस्कार आहेत. आमचं कुटुंब हे कधी आम्ही तुटू देणार नाही. वाघिणीसारख्या लढू, पण आमच्या कुटुंबासाठी आम्ही लढत राहू. आणि आमचं कुटुंब म्हणजे फक्त पवार आडनावाचे लोक नाहीत, तुम्ही सगळे आहात. कोणीही जर महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर गाठ या सुप्रिया सुळेशी आहे. महाराष्ट्राच्या विरोधात कोणीही काही केलं ते मी सहन करणार नाही. आणि त्याच्यामुळे माझी लढाई इथल्या कोणाशी नाहीच आहे. माझी लढाईच्या दिल्लीच्या तख्ताच्या विरोधात. अरे लढने के लिए ड्रायव्हरला शिव्या घालायला, जो आपल्यापेक्षा बिचारा गरीब आहे त्याला तुम्ही रागवला, काय करेल, पापी पेट का सवाल आहे. त्याच्यामुळे जो आपल्यापेक्षा वीक आहे त्याला धमकी द्यायला काय लागते? अरे धमकी देना है तो अपने ताकदवर से दे दो, त्याला खरी ताकद म्हणतात. आणि हे संस्कार आमच्यावर शारदाबाई पवारांनी केलेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.